सोलापूर सांगली महामार्गावर सांगोला तालुक्यातील चिंचोली बाह्य वळणावर पहाटे अपघात. या अपघातात कोल्हापूरचे 2 भाविक ठार तर 3 जण जखमी. हा अपघात आज सोमवारी पहाटे 4च्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोला येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सुखदेव बामणे वय 40 व नैनेश कोरे वय 31 दोघेही राहणार नांदणी जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत. तर अनिल शिवानंद कोरे वय 42 राहणार नांदणी, सुधीर चौगले वय 35 राहणार वडगाव, सूरज विभूते वय 21 राहणार कोठली हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर कोल्हापूर मार्गावर सांगोला तालुक्यातील चिंचोली बाह्य वळणावर पहाटे हा अपघात झाला. यातील मृत व जखमी सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील 5 मित्र मिळून रविवारी MH09 FB 3908 या कारमधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर त्याच कारमधून 5 जण सोलापूरकडून हायवेने नांदणी जिल्हा कोल्हापूर गावाकडे निघाले होते. वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांचा भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या 16 चाकी MP 20 ZM 9518 या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की कारमधील 2 जण उडून बाहेर फेकल्याने रस्त्यावर रक्तांचा सडा पडला होता. तर चालक कारमध्ये अडकून पडल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढून मदत केली. अपघाताची माहिती कळताच सांगोला पोलिसांनी चिंचोली बाह्य वळणावर अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं. हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, उचगाव, कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.